रोजच्या नाश्त्यापेक्षा काहीतरी वेगळं पाहिजे तर ही रेसिपी नक्की व्हिडिओ स्किप न करता बघा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. नमस्कार, मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. तर बघा, काहीच पूर्वतयारी न करताना आज तुम्हाला दाखवते मी रवा उत्तप्पा. इन्स्टंट असा होतो अगदी. 2 वाट्या रवा घेतला आहे, 1 वाट्या दही घेतलं आहे. सगळं घरातल्या साहित्यामध्ये होतं. काहीच वेगळं आपल्याला त्यासाठी आणण्याची गरज लागत नाही. तर कांदा चिरून घेतला, साधारण 2 कांदे, 1 टोमॅटो, हिरवी मिरची आणि 1 सिमला मिरची. सिमला मिरची नसेल तर काहीच हरकत नाही, असल्यास त्याची चव थोडीशी चव वाढण्यात भर पडते. तर साऊथ इंडियन जसं आपण डोसा उत्तप्पा करतो त्याच पद्धतीचा अगदी हा होतो, पण काहीच भिजत घालण्याची गरज नाही लागत. अगदी इन्स्टंट होतो. तर बघा, 2 वाटी रवा मी घेतलेला होता, 1 वाटी दही घेतले. दही खूप घट्ट होतं म्हणून अगदी वाटी गच्च घेतली नव्हती. तर त्याच वाटीमध्ये 1 वाटीभर पाणी घ्यायचं आहे. आता जर 2 वाटी रवा असेल तर 1 वाटी दही आणि अर्धा वाटी पाणी लागतं. पण दही बऱ्यापैकी घट्ट होतं त्यामुळे मी पूर्ण 1 वाटी पाणी घेतलं आणि व्यवस्थित असं हे सगळं रवा आणि दह्याचं मिश्रण मिक्स करून घेतलं. तर आता काय करायचं आहे, रवा फुलला पाहिजे आपल्याला. त्यासाठी सुरुवातीला खूप जास्त पाणी घालायचं नाही आणि अशाच पद्धतीने रवा भिजवून द्यायचा. तर आता आपल्याला उत्तप्प्यासाठी चटणी मी दाखवते. सेम प्रमाणात खोबरं आणि डाळवं घेतलेलं आहे. हिरव्या मिरच्या 4 घेतल्यात, आल्याचा अगदी पाव इंच तुकडा आणि मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार. तर आता जी सायकलवर अण्णा येतात त्यांची जी इडलीसोबत चटणी असते ना, सेम त्या चटणीची ही तुम्हाला रेसिपी दिलेली आहे. तर बघा, पाणी टाकून व्यवस्थित असं पातळ करून घ्यायची. खूप जास्त, कारण घट्ट नसते ही जी चटणी दाखवली ती. तर सेम अशा पद्धतीचं वाटण करून घ्यायचं. तेल टाकायचं 1 ते 1.5 चमचा आणि फक्त मोहरी टाकायची. पण आता इथे मी जिऱ्याचाही वापर केला. तुम्हाला जर अगदी सेम टेस्ट पाहिजे तर त्यासाठी तुम्ही मोहरी आणि उडीद डाळ टाकू शकता फोडणीमध्ये. तर मी मोहरी, जिरी आणि हिंग टाकलेलं आहे. फोडणी व्यवस्थित अशी तडतडली गेली की आपल्याला चटणीवर टाकून घ्यायची. तर आता याच्यामध्ये लिंबू पिळू शकता किंवा थोडंसं असं दही टाकू शकता. परंतु काय उष्णता होती तर मी जास्त असं लिंबू वगैरे टाकलं नाही. जर तुम्हाला इन्स्टंटमध्ये सगळी चटणी संपणार असेल तर तुम्ही त्यामध्ये लिंबू पिळू शकता. चविष्ट अशी ही चटणी होते. तर बघा, आता चटणी होईपर्यंत मी साधारण रवा आणि जे दही आपलं टाकून घेतलं होतं ते व्यवस्थित असं भिजवून दिलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ते मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित एकदा फिरवून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही रवा आणि दही डायरेक्टही मिक्सरच्या भांड्यात टाकून फिरवून घेऊ शकता. परंतु त्यामुळे काय होईल, आपला रवा तितका फुलला जात नाही. त्यासाठी पहिली ही स्टेप करायची, व्यवस्थित भिजत टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं मिश्रण असं एकजीव पाणी टाकून करून घ्यायचं. अशा पद्धतीची त्याची कन्सिस्टन्सी होते. तर अजूनही आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकून, जे भांड्याला झाकणाला वगैरे राहिलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि ॲड करायचं. कारण बघा, उत्तप्पे टाकताना सहज ते साधं पांगलंही गेलं पाहिजे मिश्रण. अशा पद्धतीने इतकं आपल्याला पातळसर ठेवायचं आहे आणि अजून त्याच्यामध्ये भाज्या वगैरे टाकायच्यात. तर त्या पद्धतीनेच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तर साधारण सुरुवातीला आपण पहिली 1 वाटी टाकली आणि नंतरला साधारण सगळं मिळून अर्धा ते पाऊण वाटी असं आपलं पाणी याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे. तर आता हिरवी मिरची अगदी बारीक चॉप करून घ्यायची आपण, होईल तितकी बारीक कापून घ्यायची. सिमला मिरची टाकली आहे. सिमला मिरची अगदी बारीक अशी होती आणि एकच टाकली. खूप जास्त सिमला मिरची टाकू नका, अन्यथा उत्तप्प्याची चव बदली होईल. तर आता कांदे टाकून घेतलेले, दोन्ही चिरलेले, आणि टोमॅटो टाकून घ्यायचा. त्याच्यामध्ये तुम्ही गाजर वगैरे वापरू शकता, पण त्यामुळे थोडंसं असं अजून त्याला गोडी जास्त वाढते आणि मग तो जो साऊथ इंडियन फ्लेवर असतो तो आपल्याला तितका उत्तप्प्याला मिळणार नाही. तर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. व्यवस्थित असं सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं, हलवून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये तुम्ही इनो फ्रूट सॉल्ट घालू शकता. तर मी घरचाच खाण्याचा सोडा घातलेला आहे अर्धा चमच्याबरोबर, आणि अर्धा लिंबू जे बारीक साईजचं होतं. खूप जास्तही लिंबाची गरज नाही, कारण ऑलरेडी दही टाकलेलं आहे, ते टाकलं फर्मेंटेशनसाठी आणि व्यवस्थित असं एकजीव करून घेतलं. अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकायची, जेणेकरून कोथिंबीरीने
हिरवागार असा कलर त्याच्यामध्ये मध्ये दिसला पाहिजे उत्तप्यामध्ये आणि तिचा कलरही चेंज झाला नाही पाहिजे. तर बघा आपण जसं डोसे काढतो किंवा उत्तप्पे साधे काढतो डाळ तांदळाचे त्यावेळेस करतो त्याच पद्धतीची अगदी अगदी कन्सिस्टन्सी, काही विशेष असं नाही आहे त्याच्यामध्ये. तर व्यवस्थित असा तवा कधीही डोसे, उत्तप्पे काढताना पहिल्या वेळेस व्यवस्थित तवा तेलाने कोट करून घ्यायचा. तवा व्यवस्थित असा तापला गेला पाहिजे. ह्या टिप्स अगदी फॉलो करायच्यात. तर तुमचा डोसा, उत्तप्पा काहीही तव्याला चिटकला जाणार नाही. जी कंप्लेंट असते प्रत्येक महिलेची, की व्यवस्थित डोसे निघत नाही किंवा उत्तप्पे चिकटले जातात. त्याला कारणच ते असतं. कारण व्यवस्थित असा तवा जो आहे तो तेलाने कोट झालेला पाहिजे. तर बघा व्यवस्थित तेल लावून घेतलं. 1 चमचाभर मोठी पळी येते म्हणून 1 चमचाभर मिश्रणातच व्यवस्थित असा पांगला गेला आहे. तर सुरुवातीला लहान काढा. अगदी तवा भरूनही आपण काढू शकतो उत्तप्पा, काहीच हरकत नाही आहे. पण सुरुवातीला करताना व्यवस्थित अशी कन्सिस्टन्सी आपली झाली आहे का? उत्तप्पा व्यवस्थित होतो आहे का? हे सगळं बघण्यासाठी एक सुरुवातीला लहान काढून घ्यायचा आणि पाहू शकता अगदी लगेच आणि सहज निघताय, चिटकलेही जात नाही आहे. कुठेच चिटकला गेला नाही आहे आणि आपल्याला हा रवा उत्तप्पा आपला हा तयार झालेला आहे. तर एक काढून घेतला मी, दुसराही टाकून घेते. तर आता याच्यासोबत मी फक्त चटणी दाखवलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटाट्याची भाजी करू शकता. जास्त क्वांटिटीमध्ये उत्तप्पे तुम्हाला करायचे आहेत, तर सांबारही ॲड करू शकता. परंतु मी आता फक्त चटणीची रेसिपी तुम्हाला दाखवली आहे. तर बघा अशा पद्धतीने मी दुसराही उत्तप्पा टाकून घेतला. आता त्याच्यापेक्षा अजून थोडंसं मोठी साईज तुम्हाला दाखवलेला आहे. सहज पसरला जातो. खूप जर घट्ट मिश्रण केलं आपण तर तो पसरला तितका जाणार नाही. त्यामुळे खूप जास्त घट्ट असंही मिश्रण करायचं नाही आणि खूप जास्त पातळही करायचं नाही. तर आता मिक्सरमध्ये मी का वाटण करून घेतलं, तर आपण वाटून घेतला नसताना रवा, तर तो रवा आणि पाणी दोन्ही असं वेगवेगळ्या साईडला झालं असतं आपण जेव्हा पाणी मिक्स केलं असतं तेव्हा. त्यामुळे ती स्टेपही गरजेची आहे. तर अशा पद्धतीने माझे बघा मस्तपैकी गरमागरम रवा उत्तप्पे तयार झालेले आहेत खोबऱ्याच्या चटणीसोबत खायला. तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्ही अशा पद्धतीचा नाश्ता ट्राय केला आहे का? कमेंट्स करून अवश्य सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक यू. तर किती मऊ लुसलुशीत झाला आहे उत्तप्पा हा मी तुम्हाला दाखवून देते. तर रेसिपी नक्की ट्राय करा.